नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आपल्याला पण ही भांड्याची किट मिळालेली आहे. आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये यांचं वाटप सध्या 22 फेब्रुवारीपासून सुरू झालेले आहे. तरी मित्रांनो मी तुम्हाला याची पूर्ण माहिती देतो आणि संपूर्ण माहिती देतो की कसं कसं कोणत्या पद्धतीने याचा पत्ता बी सांगतो. अमरावती जिल्ह्यामध्ये हे याचं वाटप कोणत्या ठिकाणी चालू आहे. तरी मित्रांनो व्हिडिओ सुरूपासून एंडपर्यंत पहा. तुमच्या कामाचा आहे, तुमचा फायद्याचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे झेरॉक्सच्या दुकानामध्ये आपण कधी कोणत्याही झेरॉक्सच्या दुकानामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये गेलो तर हे त्याला म्हटलं की बा भांड्याची किट जी आलेली आहे त्याचा फॉर्म द्या, तर ते मित्रांनो तुम्हाला हे फॉर्म देतील आणि तुमच्या नोंदणी ऑनलाईन नोंदणी पत्रक काढून देतील. हे नोंदणी पत्रक आहे मित्रांनो आणि याला आधार कार्ड लावायचं मित्रांनो आणि एक राशन कार्डची झेरॉक्स लावायची. तर एकूण मित्रांनो हे 4 कागद आहे. हे मित्रांनो आपलं हे भांड्याची किटचं फॉर्म आहे मित्रांनो आणि हे नोंदणीचं हे बी ऑनलाईन झेरॉक्सच्या दुकानातून तुम्हाला काढून मिळेल. त्याला म्हणायचं मला भांड्याचं सगळं किट काढून द्या, तर ते तुमचं फॉर्म भरून मिळेल आणि कोणालाही 1 रुपया द्यावं असं काम नाही मित्रांनो. हे घेऊन सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्ही अमरावती जिल्ह्यातलं MIDC जे आहे तिथं याचं. आनंद मार्बल कोणालाही विचारलं तर आनंद मार्बल जवळ तुम्हाला याचं जे वाटपचं आहे ते तुम्हाला तिथं ठिकाण मिळेल. तिथं तुम्हाला या किट घेणाऱ्याची गर्दीच मिळेल. तर मित्रांनो जास्त बघायचं काम नाही. रोड टच आहे अमरावती जिल्ह्यामध्ये MIDC. आपली MIDC आहे अमरावतीमध्ये. तिथं यायचं. आनंद मार्बल कोणालाही विचारायचं. रोड टच आहे मित्रांनो, जास्त भटकायचं काम नाही. तर मित्रांनो अशी ही माहिती होती. हे मी तुम्हाला क्लिअर दाखवू शकत नाही. हे भरलेली माहिती आहे मित्रांनो. हे नोंदणी कामगाराची माहिती आहे याच्यामध्ये, तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही. हे तुम्हाला पूर्ण माहिती झेरॉक्समध्ये मिळेल. भांड्याची किट असं म्हणायचं. त्याच्यातून आपण ऑनलाईन पद्धतीने हे पूर्ण तुम्हाला काढून मिळेल. त्याला आपल्याला आधार कार्ड जोडायचं, राशन कार्डची झेरॉक्स जोडायची फक्त. तर हे झाली मित्रांनो फॉर्मची माहिती. आणि याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळालं मित्रांनो तुम्हाला मी उत्सुकता आहे. मी तुम्हाला पूर्ण भांडे एक दाखवतो मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळालं आहे तर बघूया आपल्याला याच्यात काय काय मिळालं आहे. तर मित्रांनो ही पेटी उचलायला खूप वजनदार आहे मित्रांनो. तर सगळ्यात अगोदर आपण हिची सील काढूया. सगळ्यात मित्रांनो हे आहे कुकरचं हे पृष्ठ. हे असं टाकून मिळालेलं आहे. याला ठेवूया बाजूनं. आणि हे कुकरचे स्टिकर आहेत मित्रांनो. हे काही याला पण बाजूनं ठेवून देऊ. मित्रांनो एक हा डब्बा आहे एक मसाल्याचा. त्याच्यात तुम्ही मसाले ठेवू शकता. पण याची भांड्याची जी क्वालिटी आहे मित्रांनो हे 1 नंबर जाड आहे आणि खूप वजनदार आहे मित्रांनो. हे खूप जाड्या पद्धतीचं भांडं आहे आणि खूप भारी आहे. हे याला बाजूनं आपण काढू एक ठेवूया. एक मसाला डब्बा. हे मित्रांनो स्टीलचे 3 गंज. अजून बघूया मित्रांनो याच्यामध्ये अजून काय काय आहे. हे 3 गंज झाले मित्रांनो. पण याची जे क्वालिटी आहे मित्रांनो स्टीलची हे खूप जाडी आणि भारी आहे. त्यानंतर मित्रांनो एक प्रेशर कुकर आहे. खूप वजनदार आहे मित्रांनो. हा पूर्ण स्टीलचा आहे, खूप वजनदार आहे, खूप भारी आहे मित्रांनो. हा याची स्टीलची पातळी जी आहे खूप जाडी आहे. म्हणजे जे सरकारनं जे दिलेलं आहे हे आपल्याला बांधकामतर्फे हे खूप चांगल्या क्वालिटीची दिली आहे मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये हे 2 डबे मिळाले आहे मित्रांनो. हे इथं पण ठेवूया. एक मित्रांनो हा स्टील जग आहे. मित्रांनो हा कुकरचं झाकण.
हे तिची शीटची मित्रांनो. मित्रांनो हा कोळपरा पण आलेला आहे इथं. मित्रांनो कढई हा त्याचा झाकण दिसत आहे. मित्रांनो एक जग, मित्रांनो हे वाट्या, स्टीलच्या वाट्या. हे वाट्या बी खूप जाड आहे मित्रांनो. चांगल्या क्वालिटीच्या जाड वाट्या आहे मित्रांनो या. तर हे वाट्या आपल्याला मिळाले आहे 1 2 3 4 5 6 7 8. हे 8 वाट्या आहे मित्रांनो. हे खूप जाड्या पद्धतीचे चांगल्या क्वालिटीचे. मित्रांनो हे आपल्याला गिलास मिळाले आहेत 4. 1 2 3 4. हे 4 गिलास आहे मित्रांनो. हे गिलासची क्वालिटी दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हे खूप जाडे भांडे आहे मित्रांनो सगळे. आणि स्टीलच्या भांड्याची जे क्वालिटी आहे मित्रांनो हे चांगल्या प्रकारची आहे, जाड्या प्रकारची आहे मित्रांनो. हे पण इथं ठेवूया आपण. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला हा एक डब्बा, हा स्टीलचा एक डब्बा मित्रांनो. हा दुसरा डब्बा आहे. हा त्याचा झाकण मित्रांनो. त्याचं झाकण हा आहे मित्रांनो. हा एक त्याचं झाकण. आणि ह्या डब्याचा झाकण मित्रांनो हा. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला मिळालेलं आहे 1 2 3 4. हे 4 ताटं मिळाले आहे मित्रांनो. या ताटाची बी जाडी खूप जाडी आहे मित्रांनो, खूप वजनदार आहे. आता खूप अलग आहे मित्रांनो. हे 4 ताटं मिळाले मित्रांनो आपल्याला. हे पण इथं ठेवून देऊया. आणि मित्रांनो आपल्याला एक मिळालेला आहे 1 चम्मच आणि एक भाताची भात करुंडी म्हणतात त्याला. हे 2 नग मिळाले आहे. सगळ्यात शेवटी मित्रांनो आपल्याला मिळालेला आहे एक कोटी मिळाली आहे मित्रांनो. हे किती लिटरची आहे माहीत नाही, परंतु हे 1.5 फुटाची आहे मित्रांनो. हे खूप मोठी आहे मित्रांनो. आणि हा मित्रांनो त्याचा झाकण मित्रांनो. तर इतके भांडे आपल्याला मित्रांनो मिळालेले आहे. एक राहिला तर मित्रांनो हे काय मित्रांनो, हे झाकणं वाटत आहे मित्रांनो मला. हे जे आपण गंज ठेवले मित्रांनो, हे जे गंज ठेवले त्या गंजावरती हे 3 झाकणे आहेत मित्रांनो. तर एकूण मित्रांनो आपल्याला पूर्ण भांडे मिळालेले आहे 30 नग भांडे मिळाले आहे मित्रांनो पूर्ण. आणि हे सगळे तुमच्या समोर आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला सगळी माहिती मी दिलेली आहे, भांडे पण दाखवलेले आहेत. तर आपण हे व्हिडिओ इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला सांगा मित्रांनो. चॅनल आपला हिंदीमध्ये फिशिंगचं चॅनल आहे, परंतु हा मला मिळालेला आहे म्हणून मी टाकलेला आहे. टाकून द्या म्हटलं तुमच्या माहितीसाठी. सध्याचं वाटप अमरावती जिल्ह्याच्या MIDC मध्ये सुरू आहे मित्रांनो. पुरा मी पत्ता तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मॅडम मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.